नमस्कार मैत्रिणींनो, मी सेजल बांद्रे तुम्हाला रवा केक दाखवते। पाहू शकता मागच्या व्हिडिओमध्ये मी ढोकळा बनवला तेव्हा केक दाखवलेले, मी बोललेली रवा केक बनवते म्हणून। तर पाहू शकता मी टोप घेतला आहे, त्याच्यामध्ये तूप घेतलं आहे 2-3 स्पून, 4 स्पून तूप घेतलं आहे। नंतर मी अर्धी वाटी दही, थोडं दूध घेतलं आहे आणि ते मिक्स केलं आहे आणि 1 वाटी पिठी साखर घेतली। 1 वाटी पिठी साखर, 2 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे, असा अंदाज आहे त्याचा। तर पाहू शकता आपलं तूप, दूध, दही, पिठी साखर मिक्स केली आहे। आता रवा घेते मी। पाहू शकता रवा आपल्याला 20 मिनटं तरी भिजत ठेवायचा आहे। बारीक रवा घ्यायचा, 0 साईज रवा असतो तो घ्यायचा। नसेल थोडा जाडा असेल तर तुम्ही मिक्सरला लावून घेऊ शकता, असं काही नाही। पाहू शकता रवा मी आता ठेवते 20 मिनटं रेस्ट करायला। आता पाहू शकता डब्याला तेल लावते आणि बघा तुम्ही, छान बनतो रवा केक आपला। आता हे दूध टाकते थोडं घट्ट झालेलं। नंतर आपला कलर, फूड कलर, येलो फूड कलर टाकायचं आणि थोडं टेस्टसाठी मी पायनॅपल पल्प घातलं आहे, माझ्याकडे केकचं हे होतं ते, थोडा टेस्टसाठी छान लागतो। आणि वेलची पूड घालते अर्धा चम्मच, मिक्स करायचं। आणि आपल्याकडे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालायचा। आता माझ्या हा सोडा संपत आला, लास्ट होता थोडा, मी अर्धा स्पून घालते। बेकिंग पावडर अर्धा चम्मच छोटा, ते घालायचं, मिक्स करायचं। आणि दूध घालते परत थोडं वरती, मिक्स करून डब्याला आपण तेल लावून घेतलं आहे आणि कुकरचा डबा आपण गरम करत ठेवला आहे, तर त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं। खूप छान होतो केक। पाहू शकता आता वरून काजू बदाम डेकोरेशनसाठी, तुम्हाला आतमध्ये पण घालायचे असेल तर घालू शकता, मी फक्त वरतीच टाकले कारण माझ्या मुलाला आवडत नाही जास्त ड्रायफ्रूट घातलेले। आता पाहू शकता आपला केक झालेला आहे आणि 20 मिनटं अर्धा तास तरी लागतो, अर्धावर 10 मिनटं असे लागतात केक। कधी लवकर अर्ध्या तासात पण होतो। तर बघू शकता थोडा माझ्याकडून तुटला कारण तो गरम होता, थोडं थंड झालं ना तर तुम्ही काढू शकता, कारण थोडं मला घाई होती म्हणून मी ते काढलं, तर गरम थोडं होतं तर त्याच्यामुळे ते निघालं नाही व्यवस्थित, नाही तर खूप छान होतो। तुम्ही पाहू शकता मागच्या व्हिडिओमध्ये मी फोटो टाकलेले, ते खूप छान निघतं, असं काय नाही। आणि मस्त आपला झाला आहे केक, टेस्टला पण छान। आणि कोणाला गोड जास्त पाहिजे असेल तर तुम्ही अजून वरती 2-3 स्पून साखर टाकू शकता। मी 2 वाटी रवा केकला 1 वाटीच पिठी साखर घेतलेली। पाहू शकता त्याचा टेक्स्चर मस्त छान झाला आहे। आणि कोणाला आवडला असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।